घोरपडी परिसरात असणाऱ्या 16 वयोवृद्ध रुग्णांना आता समाज कल्याण विभागाकडून दुसऱ्या एका अनाथ आश्रमात घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। याच भारत फोर्स कंपनी समोर असणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या जागेत हे सर्व जे काही 16 वयोवृद्ध रुग्ण होती, जे गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून या ठिकाणी होती, त्यांना आता पोलिसांच्या मदतीने आपण पाहू शकतो पुण्यातील पानशेत परिसरात असणाऱ्या एका अनाथ आश्रमामध्ये त्यांना घेऊन जाताना पाहायला मिळतात। कारण त्यांच्यावरती आता उपचार करण्याची गरज आहे आणि त्यामुळे समाज कल्याण विभागाचे अधिकारी त्यासोबतच पुणे पोलीस या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना, महिलांना या ठिकाणाहून घेऊन जात आहेत। एक या ठिकाणी गाडी आणली गेलेली आहे। या गाडीमध्ये सर्व या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, जे काही निराधार नागरिक आहेत, त्यांना या ठिकाणाहून घेऊन जात आहेत। आज दिवसभर हा संपूर्ण ड्रामा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता। दादासाहेब गायकवाड हे या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना घेऊन आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या संदर्भात माझ्याकडे या लोकांना सांभाळण्यासाठी जे काही अनाथ आश्रम आहे त्याचं भाडं देण्यासाठी माझ्याकडे तेवढा निधी नाहीये आणि त्यांनी जी काही मागणी केली होती, अर्थात मला महानगरपालिकेने कुठली तरी जागा द्यावी किंवा एखादी इमारत द्यावी ज्यामध्ये या लोकांना मी ठेवू शकतो। मात्र समाज कल्याण आयुक्त या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या सगळ्या नागरिकांना एका फुरसुंगीतल्या अनाथ आश्रमामध्ये घेऊन गेले होते। मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या आधीच दादा गायकवाड यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना घेऊन आले होते आणि त्यांचा निर्णय पुन्हा एकदा बदलला। त्यांचं म्हणणं होतं की मला लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी या ठिकाणावरून हलणार नाही किंवा नागरिकांना घेऊन जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका ही दादासाहेब गायकवाड यांनी घेतली होती। आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत, पुन्हा एकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांनी या सगळ्या नागरिकांशी पुन्हा एकदा चर्चा केल्यानंतर या सगळ्या नागरिकांना आता पानशेत परिसरात असणाऱ्या एका आश्रमात या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं, जो आश्रम समाज कल्याण विभागाचाच आहे आणि त्या सगळ्या नागरिकांवरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा उपचार होणार आहेत आणि त्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।